सो हे गाईज वेलकम बॅक टू अ चॅनल अनुजा तिवरेकर ब्लॉग. तर गाईज तुम्हाला असं वाटत असेल की आज बाहेर इंट्रोड्यूस करताय. असं काही नाही आहे, बाहेर जरा कामासाठी आलं होतं त्यामुळे आम्ही बाहेर इंट्रोड्यूस करतो आणि ते काम पॉसिबल नाही झालं. त्याच्यामुळे जर ते काम पॉसिबल झालं तर आम्हाला आम्ही तुम्हाला पण सांगू की का म्हणजे केवढं स्ट्रगल केलं त्या कामासाठी, काय केलं काय नाही, तर सर्व काही तुम्हाला सांगू. आणि आता जस्ट त्यांना तर विचार केलं बर्गर किंगमध्ये जायला. मन झालं की चल यार काय करणार आता, घरी जाऊन पण बोलतात ना बोर की बोर होईल बसून राहायला, चांगला आपण थोडा फिरू. एक काम नाही झालं तर कशाला गिवअप करायला आणि ब्लॉग पण काढू असं पण सुचलेलं आज. चला बर्गर किंगला जाऊया. तर आता आम्ही रिक्षा पकडू आणि डायरेक्ट तुम्हाला भेटू बर्गर किंगमध्ये. चला तर हे गाईस आता आम्ही बर्गर किंगमध्ये पोचलो आहे बघा, तुम्हाला दिसतंय बर्गर किंग. आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि तेव्हा भेटू. चला चला रे. पेरी पेरी वाला घ्या तन्नू, एक पेरी पेरी घे. तर गाईस आता आपण वरती चाललोय बसायसाठी. आपला नंबर दाखव किती आहे? 97. 97 काय बोलायचं. तर काय आता आम्ही बर्गर खातो म्हणजे ऑर्डर केलेला, मग आता ऑर्डर थोडं टाइम झालं पण आता आलाय, आता आम्ही खातो आणि मग त्याच्यानंतर सांगतो आम्ही तुम्हाला काय केलं काय नाही दिवसभराचा. आणखी टेस्ट पण सांगू तुम्हाला, तर तुम्ही आमच्या बरोबर या खायला बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खावा तुम्ही. तर खाऊया. तर तुम्हाला आम्ही नंतर भेटू जरा. पण काय आम्ही फाटमध्ये खाऊ. सॉस आला. तर गाईस आता आम्ही बर्गर किंग मधनं बाहेर आलेले. आता आम्ही पटवर्धन गार्डनला चाललो. इकडे जर मी येतो ना मला असं डोळे बंद करावं लागतं, असे डोळे पण सॉरी काय असे डोळे. अरे कहना क्या चाहते हो? इकडे बघा कपडे बघा किती सारे, आणि खूप सारे इकडे कपडे. ना खूप म्हणजे कमी प्राइस मध्ये आणि एकदम मस्त कपडे भेटतात रे. इकडे तर आता आम्ही जाणार आहे पटवर्धन गार्डन मध्ये. आणि थोडा आवाजामुळे थोडा तुम्ही समजून जा की कपडे काय इकडे एक एक नंबर. सांताक्रूज आणि रिंगी रोड हे दोन जागेवरती आहे ना आम्ही कपडे घेतो आणि लोकांना वाटतं की अरे यार एवढ्या महागाचे कपडे, एवढे महागाचे कपडे नसतात ते. 350 पासून स्टार्टिंग असतं आणि कपड्याची क्वालिटी एक नंबर. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. असते आणि आम्ही लोक यूज. तर गाईस नेक्स्ट टाइम आहे ना शाहरुख खानच्या बर्थडे मध्ये नाही इकडे शाहरुख खान आलेला बघा, या साईडला शाहरुख खान आलेला होता. तर आता आपण जाऊया पटवर्धन गार्डनच्या आतमध्ये. हे कॅमेरा बंद करा. तर काय आता आम्ही पटवर्धन गार्डनला जातोय, बघू आता आतमध्ये काय अलाउड आहे की नाही. तर काय आता आम्ही गार्डनच्या आतमध्ये चाललोय. बघ किती 2-3 पडले. तर आता आम्ही गार्डनच्या आतमध्ये आलोय. हे बघा, ही बघा ही तन्नू इकडे बघ. ही बघा मांजरी बघा किती सारी आहे. तन्नूची फेवरेट आहेत मांजरी. चल पुढे जाऊ. मला ना पॅट्स खूप आवडतात, कुठलेही असू, पक्षी असू प्राणी असू, मला सर्व काय आवडतात. कारण त्यांचं ना एक बोलतात ना त्यांच्यामध्ये बोललं ना की कधी कधी असं अटॅच झालं. एक टाइम माणसांवरती ट्रस्ट नाही करू शकत पण प्राण्यांवरती करू. तर काय आता आम्ही वॉकिंग करू. तर काय आता त्याच्यामध्ये ना माझ्या ना कॉलेजची मेमरीज पण आहे या गार्डनमध्ये. तसं ना इकडे आले की मला ते सुद्धा आठवण येतं, अरे यार कॉलेज लाईफ किती बेटर होती. इकडे आम्ही सर्व म्हणजे बोललो ना फ्रेंड्स भेटायचे, इथेच प्रोजेक्ट वगैरे आम्ही इथेच बसून करायचो. ते आमचा आहे ना बेडरूम होता. आणि तर काय आता तुम्हाला थोडा आम्ही सिनेमॅटिक दाखवतोय, बघू शकता.
आम्ही वॉकिंग करतोय. हा गार्डन आहे ना खूप मोठा आहे. खूप मोठ्याने मला हा गार्डन फेवरेट आहे कारण याच्यामध्ये माझं मेमरीज आहे. बाकी इथं कॉलेज आहे ना इकडे हा. जवळच आहे नॅशनल फ्रेंड्स कॉलेज. मेमरी पण आहे आणि एक पर्सनल मेमरीज पण इकडेच आहे माझी. माझा फेवरेट कॉलेज होता तो नॅशनल कॉलेज, पण मला भेटला नाही. मला कुठला भेटला ते आटे कॉलेज. पण इकडेच खाल्ले. तर बघू बस तुम्हाला आम्ही दाखवू थोडाफार. मेडिटेशन एरिया आहे guys. इकडे योगा बिगा होते बाई इकडे. ही बघा इथं. इथे मला 2 दिवस स्किपिंगला आले. हा इकडे ना आम्ही डेली 2 दिवसच फक्त आलेलो इकडे. पण आता माझी आपण हाईट तिकडे आहे पण ना, जाऊ. हा, माझी हाईट आधीपेक्षा आहे ना जास्ती वाढलेली हा, आहे. इथे. नाहीतर आहे ना मी आहे ना इकडे लागायची इथे. आता मी हिच्या बरोबर थोडी एक आणि दोन काही लोक इंच पण बोलतात की मी मोठी आणि ही छोटी. असं काही नाही, मी छोटी आणि ही मोठी आहे. तर गाईस आता तन्नू बर्गर खाल्ली आहे. आता तिला सँडविच खायचं आहे. कुठला आलू टोस्ट सँडविच. तर तिला आता सँडविच बिनविच घेऊन द्या. आता आम्ही डायरेक्ट रिक्षामध्ये भेटू तुम्हाला. चल गाईस आता आम्ही बसलोय रिक्षामध्ये. तरी आता खात आहे आलू टोस्ट सँडविच. हिला भूक लागली आहे. बर्गर ती पोट भरला नाही तिच्या. बघा आलू टोस्ट सँडविच. आता आम्ही चाललोय घरी. आम्हाला झालंय लेट घरी जायला. बघा बाहेर आहे मी. तर आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला आमच्या बिल्डिंग खाली भेटतो आणि तिकडे व्हिडिओ आम्ही एंड करू. तर गाईस आता आम्ही बिल्डिंग खाली आलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता आम्ही इकडेच ब्लॉग एंड करतोय. तर आता आम्ही नेक्स्ट ब्लॉग सुद्धा असेच काढू आम्ही. प्लीज आम्हाला असेच सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचा सपोर्ट तर आम्हाला असंच आहे. आहे. अजून सपोर्ट करा गाईज आम्हाला प्लीज. आणि असेच प्रेम देत राहा. हा. बाय.